इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलानेच केली आई वडिलांची हत्या. आई वडिलांच्या हत्येमागचं कारण ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. तर ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उत्कर्ष लीलाधर डाखोळे हा आपल्या आई वडील आणि बहिणीसह नागपूरच्या कपिलनगर परिसरात राहतो. आई अरुणा डाखोळे या शिक्षिका होत्या तर वडील लीलाधर डाखोळे हे खासगी कंपनीत कामाला होते. उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता तर बहीण कॉलेजला जात होती. काही दिवसांपासून परीक्षा चालू असल्यामुळे त्याची आई अरुणा या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका तपासत होत्या. त्याच वेळी त्यांचा मुलगा उत्कर्ष तेथे आला आणि त्याच वेळी त्याने संधी साधत आईचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो बराच वेळ त्यांच्या मृतदेहाजवळ बसून होता. तो आता वडिलांची वाट पाहत बसला होता. संध्याकाळी त्याचे वडील लीलाधर हे घरी आले. घरी आल्यानंतर समोर पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. ते तसेच खाली सोफ्यावर बसले. त्याच वेळी उत्कर्षने कसलाही विचार न करता वडिलांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. दोघांनाही मारल्यानंतर उत्कर्षने त्यांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले. घराला लॉक लावत तो त्यांच्या काकांकडे निघून गेला. बहिणीलाही कॉलेजमधून सोबत घेतले. आई बाबा बंगळूरला अध्यात्माच्या कार्यक्रमाला गेले आहेत असं सांगून ते 5 दिवसांनी येणार आहेत असे त्याने आपल्या बहिणीला सांगितले. असं सांगितल्यामुळे कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. बहीण त्याला सतत आई वडिलांबद्दल विचारत होती पण त्यांना तिकडे फोन वापरण्यास बंदी आहे असं तो तिला सांगत होता.